पंढरपुरात लग्न करून द्यायच्या बोलीवर लग्न ठरलं आणि एका सुमुहूर्तावर लग्न झालं. दुःखाचा नवा अध्याय चिंगाबाईच्या आयुष्यात सुरू झाला. नवीनच भारत देश स्वतंत्र झालेला, पण आई मात्र स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात गेलेली. कष्टाला कधीही न घाबरणारी, पण पंढरपूरच्या पावन नगरीत तिच्या वाट्याला दुःखाचा डोंगर रचलेला होता. खाष्ट सासू आणि तिला फूस लावणारी कजाक जाऊ आणि नवरात असला व्यसनी, बोंबलत हिंडणारा. अशा बाईला घरात काय किंमत असणार? तिच्या वाट्याला सतत त्रास ठरलेला. घरची सगळी कामं करून, धुणी भांडी स्वयंपाक पाणी करून, येळ मिळताच धावपळ करत 2.5 मैल पायपीट करून रानात जायचं. दिवस मावळेपर्यंत तिथलं करून घरी येऊन परत घरचा राडा उपसायचा. रात्रीच्या 10-11 वाजायच्या हातरुणावर जाईस्तवर. तिथं नवऱ्याच्या तारासाला सामोरं जायचं. दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायचा, पण दुःख सांगायचं कोणाला? दिवसभर सासवान जाऊ जाच करायच्या. जीव जाईस्तवर ढोरकष्ट करायचं. येळेला जेवण नाही ते नाही, पण चहा केला तरी त्या दोघी सासू सुना समोर बसून प्यायच्या, पण कपभर चहाचं पाणी आईला देत नसायच्या. कारण नवरा काम कमी तर उद्योग लय करायचा. आणि नंदन माने माळकरी दिवसभर दुकानात काम करायचा. 7वी पतूर शिकलेला, कंचच व्यसन नाही, त्यामुळं त्याच्या बायकोला कारभारणीचा मान. या सगळ्यात फक्त एकच मायेचा पाधर, देवगुणी सासरा. चोरून खायला रानात आणून द्यायचा. आईच्या दुःखावर फुंकर घालायचा. बापासारखं प्रेम दिलं त्या देव माणसाने. सुखदुःखाचं बोलायला तेवढंच हक्काचं ठिकाण, बाकी सगळं वैरान माळ. माहेरला जाणं नाही. गावाकडनं बाप आला तर बोलायची चोरी, भाऊ आला तर त्याची हाड्या, त्यामुळं भाऊ यायचाच नाही. पण बापाचं काळीज राहतंय का? कितीही मानहानी झाली तरी तसंच यायचं, बोलून भेटून जायचं. असा आणीबाणीचा काळ 4-5 वर्ष काढली. त्याच काळात एक पोरगी झाली, पण वर्षाच्या आतच ती मेली. पहिली पोरगी झाली म्हणून बापाच्या रागाचा पारा चढलेला, त्यात भर घालायला सासू सुना तयारच होत्या. अशा वातावरणात गोड हवेचा झोत यावा तसा आईला मुलगा झाला. भर लक्ष्मी यायच्या वेळेला जन्माला म्हणून हौसेनं लक्ष्मण नाव ठेवलं. त्याच्या जन्मानंतर काही काळ आईचा त्रास कमी झाला. नवरा बायकोचं थोडंफार जमायला लागलं. सासू सुनाचं काही झालं ना, म्हणून सासू सुनांनी आई दादाला वेगळं काढलं. जवळच बामणाची एक 5 खानाची घर मोकळी होती. तिथं वर्षाला 12 आणे भाडं ठरवून रूम घेतली. भांडण करून थोडीफार भांडी घेतली आणि स्वतंत्र संसाराचा गाडा उभा केला. आयुष्यभर कामाकडं कधी लक्ष न दिलेलं. सगळं गिराईक नंदन मानेच्या हातावर, तर टवाळखोर उधारपादार आलतू पालतू गिराईक बापाकडं. त्यामुळं संसारात अनेक अडचणी. कधी जेवायला मिळायचं तर कधी तसंच पाणी पिऊन झोपायचं. बाप मात्र मजेत होता. तिथं हाटेलात खायचं, सिनेमा तमाशा बघणार, पान सिगरेट लागायची, रोजच्या रोज दारू लागायची. ते सगळं पहिलं भागवायचं, मग राहिलं तर घरी. हा असा रडाघडीचा संसार. त्या शेजारला सासू सुनाचं कट कारस्थान चालायचंच. आजोबा आमच्याकडंच दिलेला. 1-1.5 वर्षाला पाळणा चालूच. इन्कम कमी, खर्चाची हमी. त्या थोरल्या भावाचं दवाखान्याचं कायमचं नाटक. आई आधी शेलाटी बांधायची, त्यात संसारातल्या कटकटीने आणखीन वाळून चालली. त्यात दादा आता स्वतंत्र झाल्यामुळं बेफाम झालेला. कुणाचं ऐकायचं नाही, मनाला वाटेल तसं वागायचं. आईनं विरोध करायचा प्रश्नच नाही, केला तर निब्बर मारायचा. त्यात आईचं आणि चुलतीचं दादाला पाठबळ. अनेक प्रकारची व्यसनं. शेजारी एक विधवा बाया पण दिमतीला असायची. या सगळ्या व्यापानं आई पार पिचून गेली. तिला कळतच नव्हतं काय करावं. कित्येक वेळा ढसाढसा रडताना मी माझ्या डोळ्यांनी बघितले. पण करणार काय ना? कोणाची मदत नाही, पाहुण्या रावळ्याची येण्या जाण्याची ताकद नाही. आमच्या बापाला बघितलं ना का भल्या भल्याची तारांबळ उडायची. तिथं आमचं काय खरं? 1-1.5 वर्षाच्या अंतरानं 5 लेकरं झाली. आईची तब्येत पार मरतुकडी झाली. पोरांना नीट नाही मिळायचं, तिथं तिला कुठला तुकडा मिळायला. आणि अशात पडला 72चा दुष्काळ. कुत्र्यासारखी माणसं मारायला लागली. बापानं घरातलं रोज एक भांडं एकाईच्या तडाखा लावला. गाडग्या मडक्यावर संसार आला. कोंडा खाऊन घोडभर पाणी पिऊन दिवस काढायचं. आईच्या अंगावर चिंध्या झालेली साडी, फाटकं जंपर असायचं.
बाप मात्र आपल्या तालात असायचा. आईने फार जुलूम सोसला. माझ्या अपरोक्ष जो भोगला ते सगळं आई मला सांगायची, पण तरीसुद्धा तिने कधी हार नाही मानली. बापाला अपघात झाला तो असा. पूर्वीच्या काळी पंढरपूरला दिवाळीला नदीला युद्ध व्हायचं. त्याच नारळाच्या करवंट्यात दारू ठासून बॉम्ब बनवायचा आणि तो विरोधी पार्टीवर पेटवून टाकायचा. विरोधी पार्टी पण असं करायची. त्यातच बापाच्या डाव्या हाताच्या दंडावर बॉम्ब फुटला आणि हात दंडावर भोसका पाडला. मजा बघायला सगळी, दुःखात कोण येतंय हो. त्या काळात आईने पळापळी करून दादाला फडेच्या हॉस्पिटलात न्याला, नीट केला. त्यावेळची खंबीर आई अजूनही नजरेपुढं जशीच्या तशी दिसते. याच काळात आईवर अनेक दुःखद आघात झाले. ते त्या माऊलीने कसे पचवले देव जाणे. त्यातलेच काय, मायेचा हात डोक्यावर असणारा सासरा वारला, पुढची पोरगी वारली, रानात नागानं ताणलं, मोळाच्या माश्या चावल्या, जन्मदाता वारला, पोटचा पोरगा हातातोंडाला आलेला, घरच्या कटकटीला कंटाळून पळून गेला. दुष्काळात हाल झाले. हे जरी दुःखाचे डोंगर चढले तरी सुखाचे गार शिळगावे 4-2 पडले. त्यातलेच काही, पोरगा नोकरीला लागला, मुलींची लग्न झाली, पोरं करती सवरती झाली. आईचा सहवास मला फार मिळाला. आईच्या अनेक मुद्रा माझ्या आठवणीत आहेत. त्यातलेच काही, बापाच्या हातचा मरेस्तवर मार खाणारी लाचार बाई, वेळ पडल्यावर परिस्थितीनुरूप थोरल्या जाऊबाईला एकटीनंच मारून गटारात कोंबून वर बसणारी धाडसी आई, बाप वारल्यानंतर भाऊ खून जीव खाऊन रडणारी हळवी स्त्री, हरवलेलं थोरगं पोरगं सुस्थितीत पुण्याला आहे असं समजणारं पत्र आल्यानंतर आनंदानं बेहोश झालेली, वेडसरपणाचा आनंदाचा कळसच तिच्या चेहऱ्यावर दिसणारी आई, स्वतःच्या संसारासाठी 4-4 माणसांना उचलणार नाही अशी लाकडाची मोळी 2-2 मैल वाहून आणणारी कष्टाळू आई. किती आजारी असली तरी आम्ही पुण्याहून भेटायला पंढरपूरला गेलो का तडफडून धावपळ करणारी, सर्व दुःख निमूटपणे सोसणारी सोशिक स्त्री, नवऱ्याच्या जाचाला विसरून आजारी पतीसाठी रात्रंदिवस धावणारी पत्नी, स्वतःच्या सासूने किती जाच केला तरी सुनांवर आईसारखं प्रेम करणारी सासू, भलेही वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून पोरांच्या सुखात सुख मानणारी आई, बहिणीचा नवरा वारला तेव्हा 4 दिवस तिथं राहून 4 गोष्टी समजावणारी बहीण, सासूरवाशिनीला भेटायला बाप आला, नवरा भेटू देत नसायचा, त्या बापाच्या भेटीसाठी तळमळणारी मुलगी, भावजाईचं आपलेपणानं बाळणपण करणारी, तिच्या सुखदुःखात सहभागी होणारी नणंद, भावाच्या लग्नाच्या वेळी स्वतःच्या विहीनबाई आणि व्याही यांना समजावणारी विहीनबाई, नातवांवर जीवापाड प्रेम करणारी आजी, स्वतःच्या मुलीवरच काय पण त्याच्या मुलीवर जीव लावणारी आजी, अशी कितीतरी नाती जपणारी आई माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. आईचा जीवनपळ डोळ्यापुढनं हटत नव्हता. आयुष्यभर त्या माऊलीनं कष्ट आणि फक्त कष्टच केले. अशा माऊलीच्या शेवटी सुद्धा वाईटच दिवस यावेत, हे दैव आहे का दुर्दैव आहे हेच समजत नव्हतं. पण आहे हे सत्य स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. आता पुढं काय हा प्रश्न आवासून आमच्या पुढं उभा होता. आपण एकट्याने कोणताही निर्णय घेणं आतताईपणा ठरल म्हणून सर्वांचं मत घ्यायचं ठरलं. सुभाबाई, अनुराधा, सविता यांच्याबरोबरच कोथाळ्याला, मलका मामाला, खोमनाळला, कोंडा मावशीला सगळ्यांना निरोप पाठवला. 2 दिवसांनी पुण्याला यायला सांगितलं. महत्त्वाचं काम आहे, तुम्ही या असं कळवून टाकलं. 2 दिवसांनी लगबगीनं सगळीजण आली. सर्वांना खरी बातमी सांगितली. यावर तोडगा एकच होता, तो म्हणजे ऑपरेशन. पण खर्च बराच करायला लागणार होता. अशा प्रकारचं ऑपरेशन फक्त पुणे आणि नागपूरला करता येतं आणि याकरता 1.5 महिना आधी तयारी करायला लागते. त्याकरता अपॉइंटमेंट घ्यायला लागते. पाण्यासारखा पैसा खर्च करायला लागणार होता. पुण्यातल्या रुबी हॉल इथंच ही सोय आहे. या सगळ्याचा अगोदर पूर्ण विचार करायला लागणार होता. सर्वांनी एकमताने ऑपरेशन करायचा सल्ला दिला, पण मदतीचा एकही हात पुढं नाही आला. स्वतः आईदादांचा ऑपरेशनला विरोधच होता. आईला वाटायचं जेवढे 4 दिवस राहिले तेवढे पोराबाळात सुखासुखी काढावेत. उतरत्या वयात जीवाचा हाल करून जगण्यात काय मजा आहे. मला आईदादाचं बोलणं पटलं म्हणून सगळी कागदपत्र घेऊन डॉक्टर आबनावे यांच्याकडे सल्ला विचारायला गेलो. त्यांनी मला चांगला सल्ला दिला. ते म्हणले, माने,
आईचं वय, वजन आणि आजची शारीरिक परिस्थिती याचा विचार करता वय 55च्या पुढे, वजन 35 किलो आणि अनेक दिवस आजाराशी झुंजलेलं शरीर नाजूक झालेलं आहे. एवढं मोठं ऑपरेशन हे शरीर पेलू शकेल असं मला वाटत नाही. जरी ऑपरेशन सक्सेस झालं तरी नंतर शरीराला यातना पेलवणार नाहीत. तेव्हा आहे या परिस्थितीत जास्तीत जास्त चांगलं आणि त्या व्यक्तीला मिळालेले 4 दिवस सुखात कशी घालवता येतील याकडे लक्ष द्या. माझ्या मते ऑपरेशन हा पर्याय वाटत नाही. तो पर्याय दिसत चांगला असला तरी अयोग्य आहे. 2-3 लाख खर्च करून पेशंटचे हाल करून जगण्याची गॅरंटी नाही. जरी जगली तरी वयाच्या आणि परत शारीरिक परिस्थितीच्या मानाने पथ्यपाणी सांभाळत जीवन जगणं फार जिकिरीचं होईल. आयुष्यभर दुःख झेलली, आत्ता कुठं 4 दिवसाचं जीवन राहिले, ते सुद्धा स्वतःच्या हातानं कुठं यातना देता. त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत खाण्यापिण्यात मौजमस्तीत हसत खेळत 4 पैसे खर्च होऊ द्या, तेवढं शेवटचं समाधान वाटेल. डॉक्टर आबनावे म्हणजे फार हुशार व्यक्तिमत्व. त्यांचे ते विचार मला पटले. मलाच काय, कोणालाही पटले असते, पण आमच्या घरात मात्र कोणाला पटले नाही. भाऊ 2 बहिणी एका बाजूला आणि धाकटी बहीण मी, आई, दादा एका बाजूला. मग अशा परिस्थितीत निर्णय होईना. नंतर दादाचं सुद्धा मतपरिवर्तन झालं. दादानी सुद्धा भावाच्या हामध्ये सामील झाला. मग माझा नाईलाज झाला. त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. आईचा तर शेवटपर्यंत विरोध होता. माझ्याजवळ लहान मुलासारखी रडली. माझ्याजवळ उपायच राहिला नाही. माझी परिस्थिती आडकित्त्यातल्या सुपारीसारखी झाली. एकीकडं आईची माया, दुसरीकडं त्या सगळ्यांची एकी. काय करावं, कसं वागावं काही कळेना. आई म्हणायची, भरता लहानपणी मी तुमच्या सगळ्याच्या हट्टाखातर कितीतरी वेळा माघार घेतली. तुमच्या मनाप्रमाणे मी वागली, तुमचा शब्द राखला. आता शेवटी माझ्या शब्दाचा विचार करा. मला दवाखाना करा, औषध इंजेक्शन करू द्या. मी तुमच्यावर काही दोष देत नाही. माझे भोग मी भोगायला तयार आहे. जितके दिवस जगायला मिळालं ते मी माझं भाग्य समजती. मिळालेल्या आयुष्याचं सोनं होऊ द्या. का मला जीवनपणी मरण यातना भोगायला लावताय? एवढा खर्च तिकडं करण्यापेक्षा थोडाफार खर्च हिंडण्या फिरण्यात करू, देवाधर्माला जाऊ, पोराबाळात हिंडा फिरायला जाऊ, खाऊ पिऊ, ही माझी शेवटची इच्छा आहे. तो लक्ष काय माझा ऐकायला तयार नाही. तू मात्र त्याला विरोध कर, मी तुझ्या मागे आहे. अरे जग काय म्हणाल याच्यापेक्षा मला काय वाटतं याचा विचार करा ना. लय जगली मी. तुमच्या सगळ्याचं जागच्या जागी व्यवस्थित संसार लागलं, पोरं बाळं झाली, सगळ्या गराड्यात बसती मी. तुमच्या सुखात माझं सुख मिळालं की. जे कधी स्वप्नात बघायला मिळालं नाही ते सगळं भोगायला मिळालं. खायला प्यायला लिहायला नेसायला मिळालं. अरे सुख म्हणजे आणखीन काय असतं? हाय याच्यात मी सुखी आहे. जीवनभर ताटमानेनं जगली, मरताना कशाला यातना भोगायला लावताय? तेव्हा तुझं तू विचार कर. तुझ्या शब्दाच्या बाहेर मी काय जाणार नाही. तू जसं सांगशील तसं मी करायला तयार आहे. पण मला वाटतं तू विचार करून निर्णय घ्यावा. मला शेवटी त्रास होऊ नये. तेव्हा परत मी तुला काय सांगायला येणार नाही. आज पतूर आमच्यासाठी लय केलं. तेव्हा कमीपणा वाटून घेऊ नको. मी हाय याच्यात सुखी आहे. या उपर तुमची मर्जी. तर आई असं बोलल्यावर मला तर रडायलाच आलं. काय करावं कळत नव्हतं. कसं वागावं, काय निर्णय घ्यावा. मामा मावशी आत्या चुलती सगळी भावाच्या बाजूला झाली. अशा परिस्थितीत 4-5 दिवस गेले. घरातलं वातावरण बदलायला लागलं. दादा रागराग करायला लागला. वहिनी टोचून बोलल्या. पाहुण्या रावळ्यात माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागले. सगळ्यांना वाटायचं खर्चाच्या ब्यानं भारतीय विरोध करतोय. इतके दिवस आईने हाताचा पाळणा करून वाढवलं. यांच्याकरता काय नाही केलं तिने. आता आज आई आजारी आहे तर पैशाकरता टाळाटाळ करतात. थोरला हुशार आहे पण धाकटा शहाणा नाही. आईबापाची किंमतच नाही राहिली आजकालच्या पोरांना. त्यात भरीसभर सगळी माझ्या विरोधात. 4-2 पाहुणं भेटायला आलं की सगळेजण माझ्याबद्दल नाही ते बोलायचे. जनमानसात माझी प्रतिमाच पार डागळायची ठरवली. काय करावं कळत नव्हतं. पैशा पाण्याचं काय नाही हो. कुठनं पण व्याजानं उसणं पासणं करून जमवलं असतं. पण आईचा केविलवाना चेहरा डोळ्यापुढं आला ना का माझा विरोध भक्कम व्हायचा. काय करावं कळना. डोकं फुटायची पाळी आली. नंतर भाऊ दादा रागराग आदळापट करायला लागले.
भावानं मला समजावण्याचा जणू येडाच उचलला असावा असं वाटत होतं. दादा, भाऊ आणि सुवाबाई तिघांनी मला एकट्याला न नेकता धाकटी बहीण सुनीताला सुद्धा बोलवलं आणि तिघं आळीपाळीनं समजवायला लागले. भाऊ म्हणला, अरे भरत, ती माझी कुणीच नाही का? मला तिच्याबद्दल प्रेमच नाही का? आम्ही काय तिचे दुश्मन आहे का? मला आईला दुःख देण्यात मजा वाटते का? अरे बाबा, आपल्याच्यानं जेवढं जमतंय तेवढं केलं पाहिजे. आई अडाणी आहे, तू तर शहाणा सुशिक्षित कळताय, पुण्याला राहतो. आपलं 4 पैसे खर्चून आईला आणखीन 4 दिवस जीवन मिळत असेल तर तू का आडवा येतो? पैसे काय? पैसे गमावण्याकरताच असतात. पैशाकडे बघून कसं जमल? 4 मोठी माणसं विचार करून निर्णय घेतात. आपण एक होऊन करायला पाहिजे. माझ्यापेक्षा तुझ्या आईवर लय प्रेम आहे आणि तूच चांगल्या कामाला विरोध करतो का? मला तुझा हा विचार काय पटलेला नाही. आजच्या आज विचार करून उद्या सकाळी ॲडमिट करावं लागेल. तेव्हा काय करायचं ते आज रात्रीपर्यंत ठरव आणि सांग. सुभाबाई, दादा सगळे माझ्यावर तोंडसूक घ्यायला लागले. सुनीताला काय करावं कळत नव्हतं. मला सगळी बोललेली ऐकलं आणि उठून निघूनच गेली. एवढं सगळं झालं तरी मी काय राजी झालो नाही. सगळीजण तनतन करत उठून निघून गेली. सगळ्यांनी माझ्याबरोबर न बोलण्याचं ठरवलं. पण या सगळ्या घटनांमध्ये आईची माया जिंकली आणि मी माझा विरोध कायम ठेवला. रात्री घरी जेवायला गेलो तर घरात सगळी आनंदात दिसली. काय झालं कळना. स्वातीने सांगितलं, आई ऑपरेशन करायला तयार झाली. काही क्षण मन सुन्न झालं बघा. डोक्यात कुणीतरी घाणाचे घाव घालतंय असा भास व्हायला लागला. खाली मान घातली, बायकोच्या आग्रा खातर 2 घास घाशात कोंबले आणि बाहेर नळाजवळ एकटाच जाऊन बसलो. मनात विचार करत होतो की आई तयार झालीच कशी? मी एवढा तावातावानं वादविवाद करून सगळ्याला गप करून ठेवलं आणि आता मी मात्र सगळ्यांच्या दृष्टीने वाईट झालो. रात्रीचे 10:30-11चा वेळ झाला असेल. तेवढ्यात आई आणि सुनीता माझ्याजवळ आल्या, जवळ बसल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी विचारलं की आई, तू कशी ऑपरेशनला तयार झाली? तेव्हा आई म्हणली, काय सांगू बरता तुला, मला तुझी घालमेल बघवना. आज तर घरच्यांची हद्द झाली. तुला सगळीजण अदवा बोलायला लागली. दुकानापाशी घडलेली सगळी घटना सुनीतानं मला सांगितली. आता माझ्याकरता आणखीन किती सहन करणार बाबा तू? मला आता बघवणं झालंय. तुझ्यावरचे आरोप सहन होईना. आयुष्यभर भोगलंय. आता नशिबात असेल तसं घडल. तू किती जरी चांगलं करत असला तर समोरच्याला ते वाईटच दिसते. माझ्यामुळं तुला होणारा त्रास मला बघवत नाही आता. दिवसभर दुकानात राबतो आणि घरी ही कटकट. पोरांना सुख नाही. बायकोला कामाचा गाडा वाढावा लागतोय. पाहुण्या रावळ्याचा गोतावळा जमलाय. कितीही आणलं तरी गप होती या असं किती दिवस चालणार? तुझ्या मनाची उलाढाल मला कळती, पण ह्या सगळ्यांना समजावणार कोण? माझ्यामुळं तू आणखीन किती तारा सहन करणार? तुझी तडपड माझ्याच्यानं बघवत नाही. घरात तुझा बाप काय पण कारण काढून भांडण काढतोय. जीव नकोसं झालाय. माझं दुखणं कमी, पण ही कटकट नको झाली मला. अजून किती सहन करणार? यांनी सगळ्यांनी ठाम निश्चय केलाय, आपलं कुठवर चालणार? आणि माझ्यामुळं तुझी फरफट चालली. आयुष्यभर झेललं, अजून 2-4 महिने सहन करायचं. माझ्यामुळं अजून किती सहन करणार? मी सुद्धा 4 दिवस बघते ना काय काय चाललंय. तू नाही सांगितलं मला, पण मला कळायचं राहतंय का जे घडतंय ते? नशिबापुढं काय चालतंय माणसाचं? माणसानं किती बी ठरवलं तरी दैवगतीपुढं माणूस नाही टिकाव धरू शकत. जाऊ दे, नको मनाला लावून घेऊ. चल बाई सुने, सकाळी लवकर उठायचे. उठता उठता आईच्या डोळ्यात मला काहीतरी चमकल्यागत दिसलं. विचार केल्यावर कळलं अश्रू होते. पण मी हतबल झालो होतो. देवावर, परिस्थितीवर हतबल झालो. विचार करवत नव्हता. तरी मी जिवंत होतो, जगत होतो. आईच्या डोळ्यातलं पाणी, तो केविलवाना चेहरा, हारल्याची भावना मला जाणवत होती. मी आयुष्यात कुठंतरी कमी पडलो, कारण शेवटची इच्छा मला पूर्ण नाही करता आली आणि हे सल मरेपर्यंत राहणार होतं. काय करू शकत होतो मी? काही नाही. बराच वेळ मूर्तीसारखा बसून राहिलो. कधीतरी उशिरा स्वाती आली बोलवायला. तसा प्राण नसलेल्या प्रेतासारखा गुपचूप घरात गेलो, अंथरुणावर पडून राहिलो. डोळे सताड उघडे, झोप लागता लागत नव्हती. कधी पहाटे डोळा लागला कोणाला माहिती.
सकाळी स्वातीने उठवलं तेव्हा चांगलं उजाडलं होतं. सर्व काही अंघोळ, चहा, पाणी, नाश्ता उरकला, तयारीला बसलो. बाकी सगळ्यांचं उरकलं होतं. 10 वाजता मी, भाऊ, आई, सुभा, अनुज आईचा विचार चालला होता. आईला वाटत होतं, एखाद दिवस घरातले सगळे कुठेतरी फिरून येऊ. म्हणजे जवळपास बनेश्वर, बालाजी, नारायणपूर करून येऊ आणि नंतर होऊ ॲडमिट. पण भावाच्या मनात काय होतं देव जाणे, त्यांनी मात्र लगेच दवाखान्यात जायचं, ॲडमिट व्हायचं असं ठरवून टाकलं. त्यामुळे सगळा बेत बारगळला आणि आम्ही 2-4 जण दवाखान्यात जायला निघालो. जाताना आईला रडू आवरत नव्हतं. दिदी, तायडी, बबलू यांना पोटाशी धरून रडली. तिचा पाय निघत नव्हता, तरी जबरदस्तीनं निघाल्यासारखी ती निघाली. साधारण 12च्या दरम्यान रुबी हॉलला आम्ही पोचलो. भाऊनं धावपळ करून चौकशी आणि डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी आईला तपासलं, पूर्ण माहिती काढली, ॲडमिट करून घेतलं. तिथं 1 किंवा 2 माणसांना सोबत थांबता येतं. बाकीच्यांनी बाहेर गार्डनमध्ये नाहीतर वेटिंग हॉलमध्ये थांबावं लागायचं. 5 वाजेपर्यंत थांबून मी आणि सुभा परत निघालो. अनु आणि भाऊ तिथं थांबणार होते. भाऊ रात्री उशिरा येणार होता. अशा रीतीने एकदाची आई ॲडमिट झाली. घर खायला उठत होतं. घरात करमत नव्हतं. आईची आठवण सारखी व्हायची. पण सांगणार कोणाला? मन भरून यायचं. भावना अशा उचंबळून व्हायच्या, पण मनातला कड मनात दाबून धरायचो. फक्त सहन करत होतो. आला दिवस जात होता, घडामोडी घडत होत्या. पाहुण्या रावळ्याची वर्दळ वाढली होती. खर्चाची परिसीमा कधीच ओलांडली होती. दुकानाकडं दुर्लक्ष. गणेशला फलटणवरनं बोलवून घेतलं होतं. अमोल आणि गणेश दुकानाकडे लक्ष देत होते. मी अधूनमधून काम करायचो, पण पैसा कसा जायचा कळायचंच नाही. पाहुण्या रावळ्यामुळं घरखर्च वाढला. जाणे येणे, बस खर्च, रिक्षा खर्च, औषध, किराणा, कळतच नव्हतं कसं ॲडजस्ट करावं, तरी चाललेलं होतं. दिवस उगवत होता, दिवस मावळत होता. तो काय कोणासाठी कधी थांबलाय का? त्याला कशाची काळजी, तमा, फिकीर आहे का? तो चाललाय त्याच्या वेगानं. जगात काय घडतंय याची त्याला कसली फिकीर नसायची. मधल्या काळात बऱ्याच घटना घडल्या. आईला स्वतंत्र रूममध्ये शिफ्ट केलं. दवाखान्यातले कपडे घालायला लावले. ते कपडे घालायला नको म्हणली. राजी करता करता जीव मेटाकुटीला आला. फलटणवरनं सासू सासरे येऊन गेले. गावाकडचे लोक येऊन गेले. मामा, मामी, मावशी सर्वजण येत जात होते. माझी तर धावपळ एवढी चालली होती, सांगता सोय नाही. आईचं ऑपरेशन झालं. जवळजवळ 5 ते 6 इंच अन्ननलिका कट करून दुसरी टाकली. भलं मोठं ऑपरेशन. जवळजवळ 6 ते 7 तास चाललं. आईचं शरीर म्हणजे नुसता हाडाचा सापळा झाला होता. सारखं सलाईन, इंजेक्शन, औषध, गोळ्या याचा बडीमार चाललेला. भाऊ पण वैतागला होता. आईला त्रास होत होता, त्यामुळे ती चिडचिड करायची, रडायची, वरडायची, घरी चला म्हणायची. सारखं पाय दुखतात मग दाबायला सांगायची. तिचं दुःख कोणाला बघवत नव्हतं, पण करू काही शकत नव्हतो. आईच्या सेवेला सतत कोणी ना कोणी असायचं. सगळ्यांना काम एकच, पाय दाबत बसायचे. हे काम जवळजवळ सगळ्यांनी केलं. त्यामध्ये मी, स्वाती, भाऊ, मामा, मामी, मावशी, मामाचा मुलगा अतुल, गणेश, अमोल, सुभाबाई, अनुराधा, सुनीता, आमचे दादा सगळेजण आळीपाळीनं पाय दाबायचे. किती वेळ पाय दाबत बसलं तरी मन भरत नव्हतं. तिला सगळं कळायचं, पण ती सांगायची. तरसच एवढा व्हायचा की नाती गोती काही कळेनासं झालं तिला. फक्त पाय दाबल्यावर बरं वाटतंय म्हणून जो दिसन त्याला पाय दाबायला लावायची. मला पण सगळं कळत होतं, पण माणसाच्या सुद्धा काही मर्यादा असतात. त्यामुळं माणसं चिडचिड करायची, रागवायची. तिच्यावर त्याचा थोडाफार परिणाम व्हायचा. लगे पहिल्यासारखं करायची. जवळजवळ 1.5-2 महिने आईला रुबी हॉलला ठेवलं. त्यानंतर डिस्चार्ज मिळाला. घरी आणलं. घरी स्वाती, सुमी, सुभा, अनुराधा सगळे मन लावून करायचे. आंघोळ पाणी, चहा, नाश्ता, जेवण काय हवं नको भरपूर सेवा केली. घरी 15-20 दिवस जरा बरी राहिली. नंतर तब्येत खालावत चालली. हडपसरला डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी हडपसरला ॲडमिट करण्याचा सल्ला दिला म्हणून श्रद्धा हॉस्पिटलला ठेवलं. पण तब्येतीत काही सुधारणा होईना. तिचा त्रास वाढतच चालला. आईला पण त्रास व्हायचा. आम्हा सगळ्यांना त्रास व्हायचा. 2-3 वेळा मी बोलून दाखवलं. म्हणलं याच करता मी दवाखान्याला विरोध करत होतो, पण माझं तुम्ही कोणी ऐकलं नाही आणि आली का नाही माझ्यावर ही वेळ.
श्रद्धा हॉस्पिटलमध्ये असताना कधीकधी मला तिथं थांबायला लागायचं. त्यावेळेचा प्रत्येक क्षण वारशासारखा वाटायचा. आई कधीकधी मला विष मागायची. म्हणायची, इथून पुढचं माझं जगणं मरण्यापेक्षा भयंकर असणार आहे आणि तुझ्याशिवाय मी कोणाला हक्काने काय मागू शकत नाही. म्हणून भरत, मला मरण हवं आहे. म्हणली, मला लाज वाटती, पण करू काय? मला या यातना भरत सहन नाही होत बाबा. अरे, नवऱ्याकडनं पाय दाबून घेतले, थोरल्या बहिणीकडनं भावाकडून सुद्धा पाय दाबून घ्यावेत, यासारखं दुर्दैव कुठलं आहे? माझ्यासाठी तुम्ही फार केलं. जवळ नसताना उसणं पासणं व्याजानं सुद्धा पैसे काढले माझ्या दवाखान्याकरता, हे मला समजलं. आता आणखीन किती त्रास देणार आहे मी तुम्हाला? मी देवाला रोज फक्त मरण मागती बाबा, पण मला ज्यावेळी जे हवं ते त्या भगवंतानं का देऊ नये? आई असं बरंच बडबडत बसायची. मला ऐकून घेण्याशिवाय काय करता यायचं नाही. तरी आईला बरं वाटावं, तिला थोडं समजवावं म्हणून समजवणीच्या सुरात बोलायचो, सांगायचो, समजवायचो. म्हणायचो, आई काय बोलते तू हे? अगं तू जागावी. आणखीन 2-4 वर्ष तुझा सहवास मला मिळावा, तुला सुखात हसलेली बघता यावं, या विचारानं मी दवाखाना करतोय. तुला बरं वाटावं म्हणून झोरतोय, देवाकडं प्रार्थना करतोय. आई, अगं आमच्याकरता आजपर्यंत कमी त्रास सहन केला का? आम्ही लहानपणी आजारी असताना रात्रंदिवस उथ्या पायथ्याला बसून राहायची. तोंडात अन्नाचा कण घ्यायची नाही, पाण्याचा थेंब घ्यायची नाही. त्यावेळेला आम्ही तुला विष मागितलं होतं का? मरण हे सगळ्या इलाज नाही, त्याकरता जगायला लागतं. किती त्रास झाला तरी जगायला लागतं. मला तुझं दुःख कळत नाही का आई? पण मी नाही काय करू शकत. आठव ना आई, आपण सरपणाला जायचो तेव्हा तुला ओझं फार झालं तर तुझ्या डोक्यावरचं निम्म सरपणाचं ओझं मी माझ्या डोक्यावर घ्यायचं, कारण तुला बरं वाटावं. पण आज तुझं दुखणं मला घेता नाही येत. दुःख घेता येत असतं तर आज नाही, लय पूर्वी तुझं दुःख घ्यायला आणि तुला दुःखातनं मुक्ती द्यायला मी तयार होतो. आज मात्र वाटतं याचसाठी केलता अट्टाहास. आई, मला येड लागायची पाळी आली. आता तुझं दुःख माझ्याच्यानं भगवानानं काय कर्तव्य येईना. याकरता मी ऑपरेशनला परवानगी देत नव्हतो. पण आई, दुसऱ्या बाजूनं जगसुद्धा उलटं सुलटं बोलायला मोकळं. त्यामुळं तुझ्या शब्दाला बरोबर आलो आणि आज ही परिस्थिती आली. अशा तऱ्हेने मायलेकराच्या गप्पा चालायच्या. पण किती दिवस असं चालणार? दिवसेंदिवस आईची तब्येत बिघडत चालली आणि एक दिवशी डॉक्टरांनी भावाला सांगितलं, दवाखान्यात ठेवून काय उपयोग नाही, आता घरी घेऊन जा. जेवढे दिवस जगल तेवढे दिवस जगल. खाऊ पिऊ घाला, चांगलं सांभाळा. आता इथं ठेवून उपयोग नाही. म्हणून भावाने घरातल्या घरात चर्चा केली, घरी आणायचं ठरवलं. घरात मात्र सांगितलं की आता बरं वाटतंय म्हणून डॉक्टरने डिस्चार्ज दिलाय, असं म्हणून आईला घरी घेऊन आला. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण तत्पूर्वी आजचा प्रश्न: लेखकाच्या आईला ऑपरेशन करता पुण्यात कोणत्या दवाखान्यात दाखल केलं? प्रश्न पुन्हा एकदा. कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी आईला कोणत्या दवाखान्यात दाखल केलं लेखकाने? प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये पटकन जा, पटकन लिहा, पटकन हा भाग लाईक करा, कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय, त्या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. नमस्कार.